नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर 50 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र होणार आहे. सरकार देखील हे पैसे आता परत घेणार आहे. तर काय आहे सविस्तरपणे ही बातमी, तर याच व्हिडिओद्वारे आपण ही समजून घेणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्ही पाहत आहेत मराठी साईड. ती म्हणजे एकच साईड आपली मराठी साईड. तर सरकार आता डिसेंबरचा हप्ता 30 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी जमा केलेला आहे. पण आता लवकरच योजनेचा 7वा हप्ता सरकार जमा करणार आहे. 7वा म्हणजे जानेवारीचा हप्ता. तर अशातच लाडक्या बहिणीच्या योजनेच्या पात्र महिलांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सरकारकडून धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे अशाच प्रकारचे 7,500 रुपये परत घेतलेले आहेत. सरकारने अशा 50 लाख महिलांना सरकार अपात्र करणार अशी बातमी समोर येत आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की महिलांचा आशीर्वाद मिळाला तर राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झालं 2100 रुपये देईल. आणि या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने 2100 रुपये म्हणजे आपलं सरकार स्थापन झालं. परंतु मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्यातील 50 लाख बहिणी या ठिकाणी अपात्र होण्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून सुरुवातीला अर्जाची योग्य प्रकारे पडताळणी न करता सरसकट महिलांना लाभ देण्यात आला होता. परंतु या योजनेचा लाभार्थ्यांची संख्या पाहून सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करणार अशी बातमी समोर येत आहे. त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या ठिकाणी कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे. तर या ठिकाणी महिलेचे सरकारने पैसे परत घेणार आहेत. राज्यातील अनेक महिलांनी योजनेच्या निकषांचे पालन न करता ऑनलाईन अर्ज सादर केले व सरकारने वेळ अनुभवी त्या अर्जाला मंजुरी दिली. तर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु सरकारकडे आता अशा संदर्भात अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहे. ज्या तक्रारी अनुषंगाने महाराष्ट्र सरकार त्या महिलांचे अर्ज पडताळणी करत आहे. त्यामध्ये एका धुळे जिल्ह्यातील एका महिलांचे सरकार अशाच प्रकारे अर्ज पडताळणी करून त्या महिलेचे 7,500 रुपये परत घेतलेले आहे. आणि एवढंच नाही तर माझ्या स्वतःच्या एका मुलाने देखील लाडकी बहीण म्हणून तो सुद्धा आतापर्यंत हप्ते घेत होता. तर त्यामुळे हे जे होत आहे त्यासाठी सरकार आता आहे ना ते एकदा परत अर्जाची पडताळणी करत आहे. आणि लाडकी बहिणीला जो जानेवारीचा 7वा हप्ता आहे ना तो आता 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये भेटणार आहे. आणि या ठिकाणी लाखो महिला या ठिकाणी अपात्र परत ठेवणार आहे. पण त्यासाठी त्याच्या आधी हे अपात्र ठरवण्याआधी एक लाडक्या बहिणीने विनंती की आत्तापर्यंतचे 6 हप्ते डिसेंबरपर्यंतचे ज्यांनी अजून काढले नसतील त्यांनी ते त्वरित लवकरात लवकर त्या ठिकाणी काढून घ्यावेत. कारण ते सुद्धा तुमचे जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे हे हप्ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावे. आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.